हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये बनणारा झटपट असा मटार पनीर पुलाव. त्याच्यासाठी मी 1/2 किलो इतकं पनीर घेतलेलं आहे, 2 वाट्या मटार घेतलेला आहे, एक मोठ्या साईजचा गाजर घेतलेला आहे, अर्धा पाव इतकं फरसबी घेतलेली आहे, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2 कप इतकं तांदूळ, बासमती तांदूळ घेतलेला आहे. ते स्वच्छ धुवून मी अर्धा तास भिजवून घेणार आहे. त्याच्याबरोबरच मी काही खडे मसाला घेतले, जसं की चक्री फूल, जिरा, दालचिनी आणि वेलची. असे सगळे तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते तुम्ही खडे मसाला घेऊ शकता. हाच पाहिजे तोच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. आता याच्यानंतर मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे करून फ्राय करून घेणार आहोत. पनीर आपण नॉर्मल छोट्या छोट्या साईजचं कापून घ्यायचं आहे. एकदम पण मोठं कापायचं नाही, एकदम पण छोटं कापायचं नाही. पनीर आपल्याला फ्राय करण्यासाठी 7 ते 8 मिनिटं इतका वेळ लागतो. पण आपण चमच्याने पनीर हलवायचं नाहीये. जर चमच्याने हलवलं तर पनीरचे तुकडे तुटू शकतात. म्हणून आपण कुकरलाच पकडून हँडलला त्याला स्टर करणार आहोत. असं केल्याने पनीरचे तुकडे तुटत नाहीत आणि पूर्ण चारी बाजूनी छान तळले जातात. एकीकडे मी कांद्याची साल काढून कांदा धुवून तो रफली चॉप करून घेत आहे. कांदा रफली चॉप केला की तो हाताने चुरून त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहेत. इथे मी कांदा उभा कापलेला आहे. इथे कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायची काहीच गरज नाही. पुलाव म्हटलं किंवा बिर्याणी म्हटली की कांदा आपला उभा कापला तरी चालतो. इथे मी लसणाच्या 2 मोठ्या पाकळ्या त्याही उभ्या कापून घेतलेल्या आहेत. इथे माझा पनीर चांगला फ्राय करून झालाय. तो आता मी कुकरमधून एका डिशमध्ये काढून घेणार आहे. त्याच तेलामध्ये आधी मी लसूण घालून तो थोडासा फ्राय करून घेतला. लसूण फ्राय करून झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. कांदाही आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हळूहळू फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा टाकल्याबरोबर लगेचच भाज्या टाकायची घाई करायची नाही. इथे बघा कांदा ट्रान्सलुसंट झालाय, त्याला अजून आपण थोडा वेळ परतून घेणार आहोत. कांदा परतून झाला की मग आपण त्याच्यामध्ये एक एक व्हेजिटेबल घालून तेही फ्राय करून घेणार आहोत. इथे मी एका बाजूला अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. अद्रक लसूणच्या पेस्टमुळे ह्या भाताला खूपच छान असा फ्लेवर येतो. आता मी कांदा चांगला फ्राय करून झाल्यावर ह्याच्यामध्ये एक एक व्हेजिटेबल ॲड करते. आधी मी फरसबी ॲड केले, त्याच्यानंतर मटार आणि गाजर ॲड केले. तेही मी चांगले कांद्यासोबत छान फ्राय करून घेणार आहेत. भाज्या फ्राय करून घेणे ही स्टेप कधी स्किप करायची नाही. भाज्या फ्राय केल्यामुळे त्या भाज्यांना खूप छान चव येते. त्या छान लागतात, कच्च्या लागत नाहीत आणि खूपच चांगला फ्लेवर येतो. भाज्या चांगल्या फ्राय करून झाल्या का त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालून तीही चांगली फ्राय करून घेणार आहे. हे फ्राय करून झाल्यावर त्याच्यामध्ये मी खडे मसाले, हिंग, लाल मसाला, हळद, किचन किंग मसाला असे बेसिक मसाले ॲड करून चांगले परतून घेणार आहे. भाज्यांसोबत मसालेही छान परतून घ्यायचे आहेत. मी या स्टेजला ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, कारण मीठ जर नंतर घातलं तांदळाच्या तर काय होतं, परतताना ते तांदूळ तुटू शकतात. त्याच्यामुळे आता कसं मीठ व्यवस्थित आपल्याला घालता येतं, छान एकत्र हलवूनही घेता येतं. आता हे सगळे मसाले घातल्यानंतर मी ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेले अर्धा तास भिजवलेले बासमती तांदूळ जे 2 कप आहेत ते घालून घेणार आहे. तेही आपण छान परतून घ्यायचे. त्याच्याबरोबरच मी जे पनीरचे तुकडे फ्राय केले होते तेही त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचंय. इथे मी 2.5 ग्लास इतकं पाणी घेतलंय. तुमच्याकडे जे तांदूळ आहेत त्याच्यानुसार तुम्ही किती पाणी घालायचं ते ठरवा. इथे मला 2 कप इतक्या बासमती तांदळांना 2.5 पेले पाणी मला सफिशियंट आहे. आता पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी चांगलं स्टर करून घेतलंय आणि कुकरचं झाकण लावून घेतलंय. 10 मिनिटानंतर कुकरची शिट्टी झालेली आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि कुकर चांगला थंड झाला की मगच उघडायचा आहे. कुकर उघडायची घाई करायची नाही.
इथे 10 मिनिटानंतर कुकर थंड झाल्यावर मी कुकरमधून भात काढून घेणार आहे, एका प्लेटमध्ये सर्व करणार आहे. त्याच्यासोबत मी रायताही बनवलेला आहे कांदा टोमॅटोचा. तुम्हीही बनवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.